मंडळी आता इथे होणार आहे एका स्क्रिप्टचं नरेशन. आता या स्क्रिप्टची फिल्म कशी होईल माहिती नाही, पण त्या निमित्तानं आत्ता आपण इथे हास्याचा हाऊसफुल शो अनुभवणार आहोत हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकर यांचं. अरे वाचरे क्या फालतूगिरी यार. आणलं साईज वाचारे नाही ते काय रे. आपल्या घरात काजू काजू कुठे आहे काजू? सर काजू खारवायला ठेवलेत. काजू खारवाय ठेवले वाचारे आता. नाही रे फालतूगिरी नाही, बरोबर नाही का? सॉरी सर, ते घाई झाली जरा. ए सोन्या शेठ बोल चांदी शेठ. हे बघ आता आपण 7 बियर प्यालोय. आपल्याला स्किरिप कलल ऍक्च्युली 7 बियर प्यालोय म्हणून कळेल. नॉर्मल मध्ये आपल्या कायच लक्षात नाही राहत. याच्यात कळेल आपली. वाजा तोंडाकडे काय बघतो? तुझा ऍक्शन डायरेक्टर आहे कुठं? सर 2 मिनिटात येतील ते. 2 मिनिटं करून किती वेळ? 7 बियर जंपेपर्यंत 2 फोन झालाय मिनिटं. माझा. काय बोल? पटकन बोललो. आले आले आले. सर सर या ना सर, या सर. सर आपलंच आहे घर, या. हॅलो सर सर सर. What for dressing for बसा. fertilizer good thing nothing else and nothing. सगळं उजळ सगळं इथलं उजळ. चल हे उजळ बाजू ठेव. हॅलो 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 हॅलो. हॅलो बस काय लागलं म्हणा बरोबर. काही शिगरी बिरी आणलेस काय तू? काय आम्हाला वाचून दाखव आणलंय सर स्क्रिप्ट म्हणजे आणलेस? हा स्टोरी चांगली पाहिजे. पाहिजे बाकी काही नाही. हा हा सर हे आणलंय हा सर. बरे हा. ठेव इथं ठेव. अरे काय आधी पूजा झाली पाहिजे नाही काय? होय, होय, पूजा, सर. पूजा. हा, तू वहिनीला बोलव अगोदर. बोलवतो, लगेच बोलवतो. हॅलो हॅलो आम्ही प्रोड्युसर. हॅलो नमस्कार, मी सोना सेन. नमस्कार 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 मी चांदी शेठ. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही कोण आहे? मी दिग्दर्शक आहे सर. हे- अरे अरे, चले पूजा कर पूजा कर. पूजा कर. हा. अरे वसरे त्याला कुठं शेरीफची पूजा करायची आहे इकडे. का? सिरिपची पूजा करायची आहे. शेरीफची पूजा. शेरीफची. हातला वचरे हातला. अरे वसरे माझी बायको आहे ती. मी हात लावून मग वचरे तू लाव ना. लाव रे, हात बुडला. हात लावा, हात लावा. सर गुदगुल्या होत्या सर. अरे, sorry. उठायला हात लावला. वा ये वा. पूजा. वा. मस्त 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 पूजा झालेली आहे. काय रे काय? स्किरिप वहिनी वहिनी वर या, वर या. वहिनी वर या. हे घे, हे घे, हे घे, हे घे. हा घे, हा. पाय, हा, हा. शेरीफ. थँक्यू. या. एवढा पिक्चर करायचा आहे, एवढं सर सर एवढा तेवढं- मोठा होईल एवढा मोठा पिक्चर. ह्या ही माझी बायको. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा पोरगा. अरे हो हा. नमस्कार नमस्कार. याला लॉन्च करायचा हा आहे. हा. याला लॉन्च. या पप्पा काय रे? मिनी हिरो आहे. लॉन्च करा मिनी रॉकेट. हाय काय हाय 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 जोक मारलेला आहे. हाय 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 हाय. सर सर हाय. हाय हाय. मिनी पम्या हाय 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 हाय. हॅलो हॅलो. सर घाबरू नका, नॉर्मल आहे. हो बसा. मी वाचतो हे रे, script वाचतो. सर, मी वाचतो स्क्रिप्ट. सर एक उत्तम म्हणजे अशी ऍक्शन फिल्म मराठीत झालीच नाहीये सर. मराठी झाली ना? झालीच नाहीये सर. बरं वेगळी आणली आहे सर. ये डिरेक्टर, पण आपली ऍक्शन फिल्म आहे ना रोहित शेट्टी सरांसारखी पाहिजे. हाय 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 हाय. म्हणजे त्यांची ना एकदम भारी असते. हाय 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 हाय. काय रे? त्यांच्यापेक्षा चांगली होणार आहे. येड्या ते ऐकताय. तर पहिली फिल्म आता सुरू करतो मी. सर 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 आम्ही सुरुवात करूया. सर सर सुरुवात ते करूया. काय पण असू दे.
माझ्या पम्याला आहे ना ऍक्शन हिरो म्हणून लॉन्च करायचं होणार 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 मॅम होणार. फक्त त्याचं नाव पम्या बदलूया आपण, म्हणजे ऍक्शन हिरो पम्या ऐकायला बरोबर. मग त्याचं नाव आपण ना गोट्या ठेवूया. नाही मग वहिनी त्याला लॉन्च कशाला करायचं, आपण त्याच्यावर खेळूया ना मग. कॉमेडी होणार आहे फिल्म मध्ये मध्ये अरे ऍक्शन. ये डायरेक्टर तू स्टोरी ऐकव ना यार काय यार. हे ऍक्शन डायरेक्टर आहे. येस येस सर. पण हा वासाडा असा कसा आला? म्हणजे कसं यानं गाड्या उडवीत यायला पाहिजे होता ना. सर, हा गैरसमज आहे. प्रत्येक ऍक्शन डिरेक्टर निर्मात्याकडे जाताना गाड्या उडवत जात नाही सर. नाही आरामात जातो. हा म्हणजे ते रोहित शेट्टी सर ते गाड्या उडवतात. नाही 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 सर, रोहित शेट्टी सुद्धा रणवीरला भेटायला जाताना 2 बाईकवर उभे राहून जात नाही सर. मग नॉर्मल जातात सर. अम्मा असे जाताना मध्ये बांबू आलं मग काय राहील? हा अडकणार ना थांबा इलेक्ट्रिकचा. सर सर मी काय म्हणतो सर, सर आपण रिडिंगला सुरुवात करूया ना. Yes. सर एकदा ऐकूया. हे डिरेक्टर एकदम भारी ऐकव एकदम अशी भारी मजा आली चला पाहिजे चला 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 चला. सर रेडी सर. ये सर. पम्या. सर आपली फिल्म सुरू होते हा. एका विरान जुनाट कंपनीतून. कंपनी जुनी आहे म्हणजे डेफिनेट आहे. भारी भारी आहे भारी. सर पहिला आपल्या कंपनीत सर कॅमेरा येतो आणि पहिला कोणतरी पाहतो. नाही सर. सर काय? वारा सर जोरदार अरे, वारा. वारा वारा ए सोन्या. वारा जोरदार वारा Yes, sir. वारा कॅमेरा कंपनीत आला. हात आल्यावर सर हा. जोरदार हा. वारा वाहतो सर. आणि त्याच वेळी आपल्याला दिसते आपली हिरोईन जिथे दोन्ही हात बांधलेले आहेत. ये डिरेक्टर जॅकलिन आणि पूजा दोघींना पण घेऊया हा काय. दोघी माझ्या फिल्म मध्ये मला चालतील, परडे परवडतील. अरे पैसा आपल्याकडे चिक्कार पडला त्याचं टेन्शन घेऊ नको. मॅम मग तुम्ही पण लक्षात ठेवा आपल्या हिरोईनला बांधलंय. हिरोईनला बांधलंय बांधलेला आहे. अचानक सर बाई, घार फिरते सर. अच्छा घा. घारीची नजर खाली आहे सर. हा. आणि अचानक जोरदार वारा, कॅलेंडरची पानं उलटी सुलटी व्हायला लागली. कॅलेंडरची पानं उलटी सुलटी होत आहेत. विलनला कळत नाही तिथे एक जवळजवळ 15 ते 20 गुन्स आहेत. ओके गुंज गुण सर गुंड गुंड विलन विलन सर. 15 ते 20 विलन्स आहेत सर. सगळे हिरोईनकडे बघून हसतायत. आणि हा अचानक वारा सुरू झालाय. कॅलेंडरची पानं उडतात, त्यांना कळत नाही हे काय होतंय, हे कुठून होतंय. सगळे इकडे तिकडे बघतात, तिकडे झालं काय इकडे झालं काय. तेवढ्यात कुठून तरी एक कानाखाली बसते, सटकन कानाखाली बसते. त्याच्या- सर जाऊ. सर जाऊ दे, सर. सांग ना काकाला. कळलं नाही, मी घुसलो होतो सीन मध्ये. सर आय एम सॉरी सर. सर मला कळलं नाही, मी सीन मध्ये घुसलो होतो सर. इकडे होतं काहीतरी नाही आता. सॉरी सर. मला सोन्या सोन्या शेठ हे सगळं ओघाघात झालेलं आहे. म्हणून ना क्रिएटिव्ह माणसाच्या बाजूला कधी बसायचं नाही. आय एम सॉरी कळतंय तुला? इकडे बसतो. सर बरोबर बोलले. ओघाओघात झाले बरोबर. मग सर, तू सर, एक- सर, तू एक काम सर. कर. तू जागा बदल. आय एम सॉरी. तू जागा बदल. तू इकडे बस, तू तिकडे बस. इकडे या तुम्ही इकडे बसा. ए, काही थोडस जास्त सात वेळ सर. जस्ट टॉकिंग अबाउट फर्टी गुड थिंग. सर सर कंटिन्यू करा सर. ते विलनच्या कानाखाली नाही, नाही. ते झालं. कानाखाली मारले सर. त्यानंतर सगळे विचार करतायत कुठून आलंय हे, कुठून आलं. त्याच वेळी सर सर आपला हिरो येतो सर. हिरो म्हणजे मिनी येणार आहे आता. आपला हिरो आला. हिरो आला तो बघतो इकडे तिकडे बघतो. बोलतो सगळ्यांना मारणार मी, सगळ्यांना तोडणार मी. माझं नाव आहे मिस्टर चेपा. तुझ्या हिरोचं नाव चेपा आहे. येस सर. मग गोट्या काय वाईट आहे.
सर सर ऍक्च्युली चेपा ठेवण्यामागे त्यांचं एक विजन आहे सर. विजय ना चेपा. अच्छा चेपा. सर पुढे ऍक्शन आहे म्हणजे तो चेपा येतो तर मी आहे मिस्टर चेपा आणि चेपा सर त्यावेळी संकल्प पाया पडतो सर असे हे काय धूळ ते धूळ धूळ, धूळ, आणि धूळ. पाया पडला खालचं दगड पण असा डायरेक्ट असा हातात येतो असा हातात येतो बोलतो विलन बघतो काय बघतो आणि करू जाऊ द्या. चला ओगा ओगा झाले क्रिएटरच्या समोर नाही बसायचं. माझं येस सॉरी सर माझं काही इंटेन्शन नव्हतं सर. सर मी घुसलो होतो sir. मला कळतंय ओगा ओगा तुमचा आहे. सर सर मला पाणी पाणी घ्या सर. मला पाणी पाणी आय एम सो सॉरी सर सर तुमची चूक नाही सर. तुमची चूक नाही सर. मी जस्ट घुसलो सीन मध्ये मला माहिती नव्हतं अरे बेंबी काय रे? काय तोटी लावलेस पाणी आज आणि यार ए चांदी पप्पा ओगा ओगात होतोय ओगा ओगात. ते फालतूगिरी यार. ए बाबा इकडे तुम्ही शांत. इकडे इकडे ए. त्यांच्यापासून लांब राहा. तू मला सांग ओगा ओगात मला सांग. मला सांग. मी चप्पा आहे. चेपाने त्या दोघांना सर हे केलं चेपाने आणि चेपान हे केल्यानंतर बघतो विलनचा मोठा मुलगा समोर येतो चेपा बघतो मुलगा समोर येतो बघलं चेपा आणि मग चेपा My God. लय भारी मजा येते. पुढं सांग पुढं. पुढे काय अरे नाही पुढं सांग. चेपा हिरोईनला उचलतो आणि पळून जातो चांदी बसऱ्या तुझी बायको पलवून घेऊन गेला त्याची चांदी झाले. ओघाओघात झालेली ऍक्शन कॉमेडी कमाल होती. मजा आ गया. वा हा सर रसिक प्रसाद दा. अफलातून आपल्याकडे कधीच कुठल्या स्किटमध्ये दिग्दर्शक चेपा असं म्हणत नाही. त्याचं कारण आत्ता मला कळलं. फॅन्टॅस्टिक. उत्तम कॉन्सेप्ट, उत्तम सादरीकरण, सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप नवीन आणि चित्रविचित्र कॅरेक्टर्स. मी इमॅजिन करत होतो की एक असा डिरेक्टर जर असं नॅरेशन देतोय आणि तिकडे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. मी इमॅजिन करायला लागलो रोहित सर नॅरेशन देत आहेत कोणाला तरी आणि अजय देवगण येतोय आणि जीप अशी फिरणार आणि ती जीप फिरताना एक माणूस धरलाय आणि वी फिरवत आहे. काय होत असेल त्या नॅरेशनला. बाप रे बाप. टेरिफिक कॉन्सेप्ट होती. समीरची कॉन्सेप्ट आणि पशा तू लिहिलं होतं. वंडरफुल, सुपर, खूप मजा आली. विजय दा तुम्हाला कसं वाटलं हे स्क्रिप्ट नरेशन? बेसिकली माझा फाईट आणि ॲक्शन माझ्या जवळचा विषय आहे त्यामुळेच कदाचित रोहित भाई मला घेत असतील. मी कधीही फायटिंग केली नाही आहे त्यामुळे हा सब्जेक्ट मला फुल माझा वाटला, जवळचा वाटला. आणि कॅरेक्टर आणि काही असे स्टोरीज आम्ही लहानपणी सांगायचो. एक सिनेमा बघून यायचो मी आणि शाळेतल्या पोरांना बसायचो आणि उड्या मारत पडून बिडून सगळं करून दाखवायचो. म्हणजे मला अजूनही आठवतं मी रोहित भाईने सांगितलेलं आहे किस्मत सिनेमा बघितला होता मी. किस्मतमध्ये शेवटी विश्वजित आणि शेट्टी साहेबांची फाईट होती आणि त्यात हेलिकॉप्टरला लटकतो वगैरे. तर रात्री झोपेत मी मार खाल्लाय, मी माळ्याला लटकत होतो मी आणि आईने असं झोडलंय मला. ओ माय गॉड. हां त्यामध्ये कदाचित ते लहानपणाचं असल्यामुळे ॲक्टर झालो मी आणि म्हणून मला हे खूप आवडतं. थँक्यू. वा दादा वा. रणवीर तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बोलूं, मुझे इतना मज़ा आया. स्लैपस्टिक वन ऑफ माय फेवरेट फॉर्म्स ऑफ कॉमेडी. और ये चेपा पिक्चर आहा
बॉस आप ही बताएंगे. चेपा ब्लॉकबस्टर है रे. अरे चेपा के बाद चेपा 2, 3, 4, 5, 6 बनेगी. थम्स अप मिल गया है मास्टर एक्शन डायरेक्टर से. और एक एक मोमेंट वो बोलो जैसे नरेशन देते ना कुछ डायरेक्टर एक्चुअली ऐसे एक्साइटेड, ये नहीं ओवर एक्साइटेड में एक्चुअली ऐसे होता है वो ना, फिर ऐसे और आप दोनों के कैरेक्टर्स प्रोड्यूसर्स ऐसे होते हैं. ऐसे भी विचित्र कैरेक्टर्स होते हैं. मैं मिला हूं, मैं बैठा हूं ऐसे नरेशन में नहीं. लेकिन अरुण दादा जो आपने किया, मैं आई कुड नॉट गेट माई आईज ऑफ यू. एक चीज जो डिटेल में आप कर रहे थे. 5 लोग 5 चीज कर रहे हैं, उस बीच में आप क्या कर रहे हैं आपको देख के मैं हंस के पागल हो रहा था. थैंक यू सर. अरुण दादा, दैट वॉज जीनियस. थैंक यू. आउटस्टैंडिंग स्किट गाइज. थँक यू रणवीर. मंडळी, मित्रांबरोबर पार्टी करायला कोणाला आवडत नाही, पण काही मित्र असे असतात ज्यांच्या येण्यानं पार्टी रंगत नाही, पण स्किट मात्र रंगतं. चला तर बघूया हा रंगतदार परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. चल चल चल. अहो सोडा, अहो मीच घेते बॅग घेऊन. नाही अहो नाही, मी घेते. नाही म्हटलं नमा, तू माहेरी चालली आहेस, मला थोडी तरी खातिर जमा करू दे. हा? ये ये ये. नाही, अहो, please, मी please. घेतली मी घेणार असती. नमा. नाही, ये ये. येस. बरं, हा. नीट बघाल ना सगळं? हो. हा, सगळं व्यवस्थित करा. हा, म्हणजे तुमचं जे काही ठरतंय ते. अगं आम्ही जस्ट मित्र आहोत 5-6. आज 31 डिसेंबर आहे ना, तर आम्ही 4-5 मित्र गेट टुगेदर आहे. कळलंय तुमचं गेट टुगेदर मला अगं काय ते खरं म्हणजे 31st. सांगू, ग्लोबल वॉर्मिंग, हो, हो, हो. प्रदूषण बाई, आणि बाई, महागाई याच्यावर आम्ही चर्चा करणार. कळतंय हो सगळं, मला नका सांगू. ए नाण्या, चल रिक्षा थांबव. चल हो चल, चल. हो, हा, चल. केवढी एक्साइटमेंट. हो, असू दे. ऐका ना, बोल ना. माझं मन नाही करत आहे जायचं. ऍक्च्युली माझंही मन करत नाही. मग मी थांबते. थोडस मन करतंय जावं असं. हे असं नाही आहे, मी असंच बोललो. नाही नको काळजी करू. पॉम पॉम. अरे हो नाण्या, गप्प बसा. थांब. येते. पण खरं सांगू, काळजी घ्या. बस 2 मिनिट. मी ना खरंच खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी समजूतदार बायको मिळाली. इश्श. नाही हो, तुम्ही पण मला काल रात्री जवळ 1 तासभर समजावून सांगितलं हो ना. की नवरे वर्षभर मेहनत करतात, पण मित्रांबरोबर रिलॅक्स होण्यासाठी फक्त 31 डिसेंबर हा एकच दिवस असतो. खरंय. आणि पटलंय मला. नवऱ्यांवर का नाही हा म्हणजे कसं जगातला प्रत्येक पुरुष 31 डिसेंबरची रात्र मित्रांसोबत पार्टी करतो हेही मला पटलंय. युनिवर्स नाही, केलंच पाहिजे. सगळे जगातले सगळे पुरुष पॉम पॉम. अरे येतोय नाना, थांब. तुम्ही तोंडाने आवाज काढताय, मला अगं, दिसतंय नाही, सगळं. नानाने रिक्षा थांबव. मला माहिती नाही, माझं ऐका. मी हो. तुमचं आता हे एवढं ऐकलं की नाही, हो, मी हो. परमिशन देते की Yes, नाही, yes. मग माझंही वर्षभर ऐकायचं. Done. आणि भुसावळला बहिणीचं लग्न आहे पिंकीचं, तुम्ही येणार आहात नाही म्हणायचं नाही. नमा बघा वाट बघ. हे ना डिसेंबरला आहे ना, वाट बघ. खूप वेळ आहे अजून. हा एवढी एक्साइटमेंट आहे तुमची. येते मी. पॉम पॉम. अरे नाना बाय. ये. येते ते. Yes. आता उचलता की उचलू मी? कोणीतरी आलं वाटतं. दरवाजा उघडे तरी बेल वाजवशील. आली आहेत लोक, टॅलेंट दाखवा. या भाऊजी. पशा, अरे कशा आहात तुम्ही? क्या बात आहे पशा यार. मी मस्त. अरे बाप रे, काय रे. हा, पोट ओके. भाऊजी. काय म्हणताय? नमस्ते कुठे चाललात? कुठे अहो काही नाही, ते आज ह्यांची पार्टी आहे ना मित्रांसोबत, मी आईकडे चालले. पार्टी कसली? हा? पार्टी कसली? अहो मित्रांसोबत पार्टी. पार्टी? कोण मित्र कोण आहेत? हे मित्र कोण 31 आहेत? डिसेंबरची पार्टी हो. हो? कोण मित्र कोण आहेत?
अरे नाही सम्या, अचानक ठरलं तुला अचानक वगैरे काही नाही हा, मला नका सांगू अचानक वगैरे. अहो 2 आठवड्यांपासून प्लॅनिंग चालू आहे. हो, पापड आणले का, चीज आणलं का, असं सगळं प्लॅनिंग चालू आहे त्यांचं. हो, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नाही का तुमच्या 2 आठवड्यांपासून प्लॅनिंग चालू आहे. कुठली party? त्या मित्राला ऍड कर, त्या मित्राला ऍड कर, तुमचे जुने पुराणे कुठले शाळेतले कॉलेजचे मित्र. मला नका. 1 मिनिट, तुम्ही भाऊजींना ऍड नाही केलं का ग्रुपमध्ये? भाऊजी तुम्ही पण ऍड भाऊजींना पण घ्यावं पाहिजे. अगर अरे नाही, ते मित्र वेगळे आहेत. हा बिचारा एकटा ऑकवर्ड सम्या. पण मी आपण परत करू. आज नाही, आज पण नाही, भेटल्याशिवाय असं ओळखी कशा होणार नाही, हो? आज नाही सम्या, आज नाही. ओके, ठीक आहे वहिनी, सॉरी भाऊजी. माझ्यासाठी तुम्ही शब्द टाका. चला ठीक आहे, झालं. चला चला. ओके भाऊजी सॉरी. येस, त्यांचं थोडं नाही मी पण वेगळा येतो. कम्फर्ट झोन आहे. मलाही जायचं होतं. ठीक आहे, तुम्ही हरकत पण येता वहिनी. 1च मिनिटात मी- माझ्यासाठी 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. अरे बापरे. सम्या, आय एम सॉरी, मला माहिती तुम्हाला जायचंय बाहेर. नाही, पण अहो. 31 सेकंदच नाही पाहिजे मला. हरकत नाही अहो, मी आईकडेच चालले. इतकं काही फार महत्वाचं मला नाही. एक गोष्ट जस्ट खटकली. माझा स्वभाव असा आहे, मी मोकळपणे बोलतो, त्यामुळे मला बोला ना बोलायचं. भाऊजी. अहो, काय काय अरे काय? बापरे. काय I'm just trying- भाऊजी या, मी बोलतो लय I'm मारीन. sorry. एका जागी उभा राहा, आधीच थांबा सांगतो. जरा. एका जागी उभा राहा. नाही नीट म्हणजे बोला. आज 31 डिसेंबर आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जाताय. हो, ते जायचंच आहे ना आईकडे त्यांची पार्टी. मला एवढंच म्हणायचं 31 डिसेंबर आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर म्हणजे पशाबरोबर आजची रात्र नाही घालवत आहात. सम्या ऐक ना सम्या, तू नाही का? जेव्हा जेव्हा नागपुड्या फुगवतोस ना, मला बुडबुडे येतात त्या. अरे पशा, मी फक्त इथूनच साधतोय. मी काही माझ्या भाऊजी, बोला. आय एम सॉरी, मी जाऊ का वहिनी? तुम्ही असे अस्वस्थ का वाटताय? ओके ना नाही सगळं? मी ओके. बापरे. मला असं अजिबात हे करायचं नाही. भाऊजी, काय होतंय तुम्हाला? भाऊजी, सगळं एकदम तुम्ही, मी पाणी देऊ का तुम्हाला? नाही 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 वहिनी. ऐक, सम्या बरं वाटत नाही. चल बाहेर चल. नाही, चला. नाही, एक सेकंड वहिनी, मला थोडंसं स्ट्रेंज वाटलं. इट इज पाणी प्या, स्ट्रेंज, पाणी. इट इज रिअली स्ट्रेंज. म्हणजे 31 डिसेंबरला तुम्ही घराच्या बाहेर जाताय. आय डोंट नो व्हॉट टू से. 31 डिसेंबरला तुम्ही त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. हे कृपया बाहेर सांगू नका. माझ्यापर्यंत आलं ठीक आहे. इट्स ओके, प्लीज तुम्ही जा. मी जातो, मी पाणी पितो. पण म्हणजे भाऊजी, म्हणजे असे म्हणजे घालवायचे असतात का नवरा बायकोंनी एकमेकांसोबत क्षण? एक मिनिट. 31 डिसेंबरला? वहिनी, माझ्या आणि चेतूच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष. दरवर्षी 31 डिसेंबरला मी तिच्या हातात हात घेतो. आम्ही दोघे गच्चीवर जातो. मोकळा आकाश असतं, आम्ही दोघे जातो तिकडे. वहिनी, मी तिच्या डोळ्यात बघतो, ती माझ्या डोळ्यात बघते. गतवर्षाच्या आठवणींची उजळणी करतो आम्ही दोघे. बापरे. किती गोड. डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. भाऊजी बसा चेतूचा, ना. हो, मी चेतूचा हात हातात घेतो. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. आमच्या दोघांची डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. मी चंद्राला म्हणतो, हे चंद्राला जन्माला घालणार आहे विधात्या, तुझ्याशी बोलतोय. तुझे आभार. तुझे खरंच आभार रे. तुझ्यामुळे चेतू माझ्या आयुष्यात आली. सम्या, सलाम आहे तुला, सलाम. मी तर चंद्राला सुद्धा म्हणतो, चंद्रा तुझेच बोलतोय, तुझ्याशी बोलतोय चंद्रा. बाय बाय चंद्रा, बाय. सम्या ऐक आम्ही ना. चंद्राला बाय करतो, विधाताला नमस्कार करतो, एकमेकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा बघतो. पुढील आयुष्यात काय गुलाबी स्वप्न आहे त्यांची पुन्हा एकदा उजळणी करतो. काय करायचं पुढच्या वर्षी? घरी जातो आणि एकमेकांच्या मिठीत गुडूप. दॅट्स माय लाईफ. आय एम सॉरी, मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. भाऊजी, भाऊजी 31 डिसेंबरला तुम्ही एवढे रोमॅन्टिक वागता चेतू सोबत? खोटं बोलत असेल ना, या क्षणाला थोबाडीत मारा माझ्या. एवढं अति नको करू सम्या. भाऊजी बरे आहात का तुम्ही? अरे कानाखाली मारलं, डोकं कशाला पकडतोय सम्या? भाऊजी, अगं तू काय तसं ऐकते? तुम्ही गप्प बसाव. असं बाय बाय, असं कोण करतं का चंद्राला? तो एवढं खोटं करतो, तुला कळत नाही? त्यांच्या भावना अनावर होत आहेत, त्यांना कळत नाहीये कसं रिॲक्ट व्हायचं आणि तुम्ही त्यांना कसं बोलताय? वहिनी, माझ्यासाठी मी पाय पडतो. भाऊजी, नको, माझ्यासाठी भाऊजी. आवाज नका वाढू. मी कोण आहे? मी फालतू आहे. नाही भाऊजी, आहे तुम्ही- तू खरंच फालतू आहेस. तू सम्या निघ यार. सम्या नको, मी खूप मेहनतीने प्लॅन जुळवलाय. सम्या प्लीज, मी पाय पडतो. पशा के पार्ट ऑफ इट के जस्ट लांब राहा पशा. डॉक्टर पशा जस्ट लांब राहा. भाऊजी तुम्ही खरंच, अरे यार तुम्ही खरंच चेतूला असं म्हणजे 31 डिसेंबरला तिच्यासोबत साजरी या करा? जगातला प्रत्येक पुरुष जो आपल्या बायकोवर, आपल्या जोडीदारावर नितांत प्रेम करतो, तो प्रत्येक जण 31 डिसेंबरला 31 डिसेंबर एकत्र घालवण्याची स्वप्न बघतो आणि घालवतो. कुणालाही विचारा तुम्ही. यार प्रसादला विचारा. प्रसाद 31 डिसेंबरला मंजिरी शिवाय कुणाचा एकाचा विचार करतोस का रे तू? मित्रांबरोबर जातोस का तू पार्टीला? कधीच नाही. दादा, भाऊजी
नाही बोलताना घामाचं ओघळ दिसतो. खोटं ओसांडून वाहतंय यार. नको दादा, असं नको कधीच करू. नाही कधीच नाही. सुख याला माहिती नाही, मी ते फॅमिलीला जवळून ओळखतो. प्रसाद आणि मंजिरी दर 31 डिसेंबरला एकत्र असतात. किती उलट एकत्र बसतात आणि पुढच्या वर्षी पार्टी न देण्याची काय कारण असावी याच्यावर विचार करतात. विचारा रणवीर सरांना, विचारा रणवीर सरांना. रणवीर सर, दीपक, रणवीर काय सर, हो, आधी ऐका तर हो. काय आधीच हो काय? ऐका तर सर. रणवीर सर, दीपिका मॅडमना सोडून तुम्ही 31 डिसेंबर साजरा करता? चांस ही नहीं है. पहले तो मैं जाया था न्यू ईयर पार्टी में, न्यू ईयर फंक्शन में नाचने, चेक कमाने. अभी वो भी अलाउड नहीं है. ये बात है, ये बात है. सर रिलीज तोंडावर आहे हो. देव बघतोय, नका खोटं बोलू. सर खोटं बोलताना चेहऱ्यावर सर्कस करावी लागते बघा तुम्ही. हे असा स्वभाव आहे या माणसाचा, या स्वभाव आहे. सोबत असतात. नाही तुम्हाला सांगू, मी आत्ताच काही दिवसांपूर्वी चेतूला घेऊन गच्चीवर गेलो होतो 31 डिसेंबरला. हा फक्त मित्रांबरोबर जात असणार, आय एम शुअर. ते मित्रांसोबत जातात आणि मला सांगतात की 31 डिसेंबरची रात्र ही मित्रांसोबत घालवण्याचीच रात्र आहे. बायको सोबत नाही सेलिब्रेट अगं करायचं. नाही, वर्षभरातून फक्त एकदा जातो मी ना मा. यस. वहिनी, काय मुद्दा काय होता? ते वर्षभरात वर्षभरात कळतंय त्याला, तो कशावर रिएक्ट होतो. नाही नाही, एक मिनिट. वर्षभरात हा? यार. हा, काय म्हणाला आता? वर्षभरात फक्त एकदा 31 डिसेंबरच्या दिवशीच मित्रांना भेटतो. परवा 25 डिसेंबरला मी बघितलं, एका मित्राबरोबर जात होतास तू सोसायटीच्या बाहेर, मी बघितलं तुला. अहो नाही नाही नाही. म्हणजे तसे ते सुधारलेत आता. म्हणजे? 25 डिसेंबरच्या रात्रीचं तर काही एवढं नाहीये. तू आलेला ना कोणतरी घरी? अहो नाही नाही, तो सॅन्टा क्लॉज होता. सांता क्लॉज? हो, तो रस्ता चुकला होता ना, मग ते वाट दाखवायला गेले होते सॅन्टा क्लॉजला. तो सांता क्लॉज नव्हता, तो अरुण कदम होता. नाही कुठला सांता क्लॉज जाताना असं करतो? त्याचा मित्र अरुण कदम होता. नाही, नाही, ते अगं, नव्हते. सांता- हे दोघे सोसायटीच्या बाहेर गेले, 2-2 पेक प्यायले आणि रात्री घरी आले. नाही खरं नाही, ते नमा, असं नव्हते. सांता वहिनी, क्लॉजच होता तो. नाही नाही, अहो ते किती भोळे आहात. सुधारलेत. मी नाही, सुधारलोय. ते तसे सुधारले. मी सुधारलोय. ते मेडिटेशन करतात आता. रोज 10 ते 11 क्लासेस असतात त्यांची. ती कोणाचे? डॉक्टर आहे, डॉक्टर जॅकलिन फर्नांडिस. त्यांचे क्लासेस करतात ते मेडिटेशन करतात. जॅकलिन फर्नांडिस नावाचे डॉक्टर नाही आहेत, त्या मोठ्या अभिनेत्या आहेत, नटी आहेत त्या. त्यांचे व्हिडिओज बघतात. अरे काय रे पशा, अरे काय रे, त्यांची गाणी बघतात ते. अरे यार, ऐक ऐक ना यार, समज. नको रे पशा, कुठे फेड पशा. एकच सांगतो याच्यावर तुला, शी पशाशी. दुसरं मला शिशी पशाशी, एवढंच आहे. पशाशी मला बोलवलं नाही पार्टीला. बोलला आता, मला बोलवलं नस पाटील. नाही तू ऐकलं मला तुम्ही एवढे खोटारडे असेल असं वाटलं नव्हतं हो मला. ये बात अगं आहे. नाही. हे सगळं खोटं नाटक तुम्ही रचलत ना आता सगळं. अगं मी मी समजते 31 डिसेंबर मित्रांसोबत घालवायचे असते. अगं हा रचतोय नाही, तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. मी. नाही हा रचतोय, तुला कळतंय का? तुम्ही खोटं बोललात. बस झालं, तू निघ, चल. खूप झालं, खूप मला नाही बोललास. ऐकायचं, तू निघ. खूप बोललास. या माऊलीने किती सहन करायचं रे? हो बाई. या माऊलीने किती सहन करायचं? नाक पुढे दाबून. काय करताय तुम्ही हे सगळं? दिलेत मला कधी काही सरप्राईज वगैरे काही केलेत माझ्यासाठी? कधीच नाही. तुम्हाला एक सांगू, मी चेतूला दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक सरप्राईज देतो. Oh my God. यावर्षी मी तिला अंगठी देणार आहे. तुझा विश्वास बसतो याच्यावर? अगं भूक लागल्यावर आठाण्याची धनाडा खाऊन पोट भरतो आणि वरती ढेकर पण देतो, याच्यावर विश्वास बसतो तुझा? गप्प बसा तुम्ही. यावर्षी मी खोटारडे दागिन्यांनी मढवणार आहे माझ्या चेतूला. फक्त झाला माझ्याकडे पैसा नाही यार. भाऊजी तुम्ही पैसा नाही. किती गोड आहात हो. तुम्हाला नाही मिळत मिळतं surprise? मिळतं मला मिळतं सरप्राईज. देतो मी. यांनी मला गेल्या वर्षी गिफ्ट म्हणून काय दिलं असेल? काय दिलं? बिअरच्या बाटलीचं बूच. नाही ते दिलं होतं. थू पशा थू. अरे मी दिलं. थू थू पशा थू 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 पशा थू. ही लायकी आहे तुझी. थू. भाऊजी सेन्स. भाऊजी माझे बाबा आले होते हो गेल्या वर्षी. पशा लाज वाटली. ऐक ना आधी, काय काय बोलते ते ऐक आधी. उगाच कुठे रिॲक्ट करू का? ऐक आधी. माझे बाबा आले होते गेल्या वर्षी. तर माझ्या बाबांना यांनी आहेत, माझे बाबांचे दात किंचित पुढे आहेत. हसतोय हा बा, हसतोय. हसलो नाही मी. हसू तुम्ही केलं होतं माझ्या बाबांचं. आता बोल. माझ्या बाबांना तुम्ही तिकडे ओपनर म्हणून बसवलं होतं. काय केलं या माणसाने? ओपनर म्हणजे? काय केलं माहिती या माणसाने? तिथे बिअरच्या बाटल्या ठेवल्या आणि माझ्या बाबांना
भाऊजी भाऊजी ऐका ना भाऊजी. भाऊजी मी म्हटलं बाबांना, बाबा तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय? तर मला म्हणाले जाऊ दे ग, शेवटी काय आपलेच दात आपलेच जावई, असं बोलले माझे बाबा. भाऊजी मला किती त्रास होत असते. भाऊजी मी किती सहन करायचं भाऊजी, सांगा ना भाऊजी मी किती सहन करायचो. आता नाही सहन करायचं एकट्याने तुम्ही. हा? मी तुमची साथ देणार वहिनी. कसली साथ? हेच वाक्य पुन्हा म्हणा. सहनचं वाक्य काय म्हणा. लांबो. भाऊजी मी किती सहन करायचो. कंटिन्यू करा. खूप सहन केलं भाऊजी मी आयुष्यभर. पण बायको म्हणजे यांना काय वाटतं, एक खेळणं, उठ म्हटलं की उठायचं बस. मी हे म्हणून सगळं सहन करते भाऊजी. याला सगळं दाखवायचं. आणि नाही सहन करत इतकं. पण माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम आहे म्हणून मी भोळी बायको त्यांचं सगळं म्हणणं ऐकते हो. कधी त्यांच्या कुठल्या गोष्टीला मी नाही म्हटलं नाहीये. पण मी येडे गप्प्या कोण ऐकत नाही. असं नका हो बोलू. नाही नाही नाही. बस झालं, खूप सहन केलं आता. याच्या पुढे नाही. काय याच्या पुढे नाही वहिनी. जुळवतोय वाक्य स्टार्ट करत नाहीत पुढचे. हे बघ, आज हा मुळा तुम्हाला दूर दूर केलं तरी काय. कुठला मुळा आणि कुठला दूर दूर. आज हा धीर तुम्हाला मुळमुळीत रडू देणार नाही. आज हा धीर तुम्हाला असं मुळमुळू होऊ देणार नाही. उठा. तुम्ही समशेर तलवार आहात. तुम्ही एक नंगी तलवार आहात. मला तलवार हे माझ्या तेवढं म्हणत होतं. तुम्ही एक समशेर तलवार आहात वहिनी. उठा. काय करू उठा वहिनी. हा अन्याय चिरडून टाका. उठा खाली, चिरडून टाका वहिनी. ये मेरी शेरनी है. ये मेरी शेरनी है. चिरडून टाका. पार्टी कॅन्सल करा. संजय नार्वेकर स्टाईल. स्टार्ट वन. वहिनी यस यू कॅन डू इट वहिनी. ये मेरी शेरनी है. कम ऑन वहिनी. वहिनी यस यू कॅन डू इट. मेरी शेरनी है. यस ये बात है. पार्टी कॅन्सल करा. वहिनी कॅन्सल करा. ये खांड्या बोल. यस खांड्या. पार्टी कॅन्सल करा. कॉमेडी होते, कॉमेडी होते. जरा सिरियसली करा. सिरियसली करा. सिरियसली करा. पार्टी कॅन्सल एकदा बोल. तू काय बोलतोय? असं नको ऐकू. पार्टी कॅन्सल. इसको बोल पार्टी कॅन्सल. माझ्या मुलगा चेतू. चेतू चेतू नको. चेतू वहिनी थांबा तुम्ही. वहिनी थांबा. तुम्हाला काही नाही माहितीये. काय रे बोकडा, घरी कपडे धुण्यासाठी भिजवून ठेवलेस आणि इकडे पळून आलास. कपडे कोण धुणार? अगं उत्तर दे. चेतू असं नको वागू. अगं ते तुझे कपडे कोण धुणार आहे? चेतू अगं ते तुझ्याशी किती रोमॅन्टिक वागतात. 31ला रोमॅन्टिक वागतोस माझ्याशी? तुम्ही काय सांगित? काय टेपा मारल्या? ते रोमॅन्टिक वागतात. चंद्राला बोलतात एक कुठला चंद्र रे? ते बोलतात 31 डिसेंबरला हा दारू ढोसायला जातो दरवर्षी आणि डायरेक्ट 2 जानेवारीला उठतो झोपून. अगं 1 जानेवारी हा त्याच्या आयुष्यात कधीच नसतो. ए बोल ना. बोल ना. आता नाही बोलणार. दातखिळी बसली. ए बोल. तसं नाही ते. ए भाऊजींच्या चुका काढायच्या नाहीत.
चल घरी चल, घरी चल, कपडे धुवायचे घरी चल. सम्या भाऊजी ए सम्या भाऊजी शी सम्या शी 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 समय शी जा कहर परफॉर्मन्स, हास्य सर्कस अनुभवली आम्ही आता इथे. क्या बात प्रसादा. लाजवाब लाजवाब, अफलातून अफलातून. सर ये हमारी गोलमाल है सर. पार्ट 1 2 3 4 पार्ट 100 है तो भी सुपर हिट सर. ऑलवेज सुपर हिट. लाजवाब गिव एंड टेक, लाजवाब एनर्जी, तूफान. और सर ये जो है, ये लास्ट वाली जो खड़ी है चेतना, ये हमारी टीम की रणवीर सिंह है सर. बताओ क्यों? सूर्यवंशी, अक्षय कुमार आते हैं, जी जान से काम करते हैं. थोड़ी देर बाद अजय देवगन सर आते हैं, जी जान से काम करते हैं. फिल्म जब खत्म होने का होती है तब जाके रणवीर सिंह आते हैं, पूरी फिल्म जेब में निकल जाती है. तो चेतना, यू आर रणवीर सिंग. थँक्यू. टेरिफिक टेरिफिक. नमा इतकं गोड आणि इतकं बिलिव्हेबल काम करतेस ना तू या सिरीज मध्ये, की क्या बात आहे यार. म्हणजे इतकी भोळी बायको जर प्रत्येक नवऱ्याला मिळाली ना, कळतंय. काश. बट सुपर सुपर लाजवाब, खूप मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. चेतू, या सिरीजमध्ये तू आम्हाला तुझी वाट बघायला लावतेस लिटरली. आणि मला असं वाटतं की एखाद्या ॲक्टरचं सक्सेस किंवा गमक तिथेच असतं जेव्हा ऑडियन्स एखाद्या ॲक्टरची वाट बघतो. आणि ह्या सिरीजमध्ये आम्ही तुझी टक लावून वाट बघत असतो. आणि तू नेहमी 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 क्लायमॅक्स उंचीवरच नेऊन ठेवतेस. त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. वी लव्ह यू. समीरदा, इफ यू वुड हॅव बीन अ सॉन्ग यू वुड हॅव बीन अ क्लासिक. म्हणजे अशक्य. तू काय लिहितोस, काय करतोस हे तुलाच माहीत, पण आम्हाला इतकी मजा येते. आणि स्पेशली या सिरीजला. नमा, तुमच्या दोघांचा क्रेडिट यासाठी की तू जर का एवढं कन्व्हिन्सिंगली केलं नाही सर, त्याचा आम्हाला कन्व्हिन्स होणारच नाही. त्यामुळे तुला पण हॅट्स ऑफ. फार मजा आली. लवली परफॉर्मन्स. यांच्या मेडिटेशन टीचरला विचारूया, त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. जॅकलिन. Actually, I'm so sorry. मला मराठी येत नाही, but मुझे बहुत मजा आया. And I also want to say कि मराठी वो भाषा इतना प्यारा भाषा है कि आई जस्ट लाइक देख के खो जाती हूँ. एंड आई वॉज इवन दो विथ नॉट अंडरस्टँडिंग आई वॉज जस्ट एन्जॉइंग सो मच. एंड खूप मजा आली. थँक यू सो मच फॉर एंटरटेनिंग अस. वरुण, तुला कसं वाटतं परफॉर्मन्स. मजा ही आ गया यार, कसम से मजा ही आ गया. फ्लॉलेस. एंड आई थिंक मतलब क्या बात है यार. इट वॉज सो नाइस टू सी. इसके बाद ये तो तय हो गई 31 दिसंबर को सारे रह इकट्ठे ही रहे, कोई बाहर नहीं जाने वाला है कुछ है. और सर मतलब समीर सर सो नाइस सर. हैट्स ऑफ टू यू seriously sir, and really grateful and thankful that we could be a part of this today. So inspiring. Thank you. थँक्यू. मंडळी, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक आणि अभ्यासक एकत्र आले की संघर्ष होणं अटळ आहे. पण या निमित्तानं आज आपल्याला इथे हास्य पर्यटन घडणार हे मात्र नक्की. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. प्रिया 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 प्रिया. अरे यार, त्या तलावात काय पक्षी तो पाणी बघ कसा पितोय. हे काय का ग्रेट हॉर्नबिल आहे का तो. मला कळत नाही कुठल्या अमूर फाल्कन आहे वाटतं तो. हे वाजलेत किती सांग, वाजलेत किती. 4. हळू हळू बोल, उडून जायचा तो, हळू बोल. अहो पण कुठे आलोय केरळमध्ये. कशाला आलोय. हनीमूनला आलोय ना आपण.
अगं हो हनीमूनला आलोय पण 24 तास काय हनीमून करत बसायचा का? ही मजा कधी घेणार तू पक्ष्यांची? मला सांग आपण का आलोय इथे? हनीमूनला. मला माहिती आहे हनीमूनला आलोय पण इथे का आलोय? नेचर फील रिसॉर्ट मध्ये का आलोय आपण केरळमध्ये? का म्हणजे अगं इथे ह्या सीझन मध्ये ना असे विविध देशांमधनं म्हणजे मुळात युरोपियन देशांमधनं इथे पक्षी स्थलांतरित होतात. का सांग? हनीमून साठी येत असतील. प्रत्येक वाक्यानंतर हनीमून का बोलायचंय तुला? हनीमून साठी येत नाहीत ते. इथे त्यांना सेफ वाटतं, असं छान वाटतं, शांत वाटतं. मुळात तिकडे थंडी असते ना आणि इथे थंडी जरा कमी म्हणून ते इथे स्थलांतरित होतात. मग आपण नको त्यांना त्रास देऊया. आपण जाऊया ना आपल्या रूम मध्ये, आपण करूया ना हनीमून. अगं थांब ना प्रिया. काय रूम मध्ये चला. अगं बाहेर मजा काय, पक्षी बिक्षी बघ जरा. पक्षीच बघायचे होते मग कात्रज उद्यानात गेलो असतो ना. प्रिया पुणे बाहेर काढ ग जरा तुझ्यातनं. काय कात्रज उद्यान? मी करतो जिजामाता उद्यान नाही ना. कशाला काहीतरी. शहरात जे पक्षी बघायला मिळत नाहीत ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. काही नाही, सगळं मिळतं शहरात. गुगल केलं की सगळे फोटोज मिळतात. ते युट्यूब वरती तर व्हिडिओज पण मिळतात. हो युट्यूबवर मग लग्न पण बघायला मिळतं आपल्याला. तरी आपण केलंच ना. मग चुकलंच. काय बोलले हे चुकलंच माझं. प्रिया 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 अगं शांत हो. ब्लू फेरी बर्ड आहे बघ. ब्लू फेरी बर्ड दिसतोय. कसा पिसारा फुलवतोय बघ तो. का मला सांग का पिसारा फुलवतोय तो? थंडी वाजत असेल त्याला. थंडी वाजायला पिसारा फुलवेल का तो? असं करेल ना. अगं तसं नाही ते. तो मादी आहे बघ, बाजूला मादी दिसते त्याच्या, तिला अट्रॅक्ट करतोय तो. अट्रॅक्ट. अच्छा. का करतोय माहितीये? हनीमून साठी. प्रिया काय तुझं हनीमून साठी करत नाहीये तो मेटिंग सीझन आहे ना त्यांचा म्हणून करतोय. म्हणजे हनीमूनच झाला ना. ठीक आहे चला बाई, कोणीतरी हनीमून करते इथे येऊन. थांब ना बाई, थांब ना जरा. तो बघ कसा पिसारा फुलवतोय. असं डान्स करत करत रिझवतोय बघ तिला तो. इकडनं तिकडे. तुम्हीच बघा. मला काय गरज? तुम्हीच बघा. मागचे 2 दिवस कसे वागताय हनीमूनवर तुम्हीच बघा. पक्षी दाखवतायत, किडे दाखवतायत, झुरळ दाखवतायत, सरडे दाखवतायत. काय बाई काय केलं? काल संध्याकाळी मी छान रोमॅन्टिक मूड मध्ये आले होते. काय केलं? मला सगळं घाईघाईत गॅलरीत घेऊन गेलात. हे बाई तुला दाखवतो आणि सरडा झोपून दाखवला तो मला. पण मज्जा आली की नाही तुला? कसली मज्जा डोंगलाची. अगं सरडा असा उलटा केला आणि त्याच्या असं केलं ना की तू झोपतो. काय कमाल आहे देवाची यार. काय कशाची कमाल वाटते हो तुम्हाला? इथे हनीमूनला आलोय आपण. हनीमूनला तुम्ही पक्षी बघत बसलाय. आता ती त्याला हो म्हणणार आहे. जरा शांत. किती छान. माझे फोटो काढशील प्लीज? फोटो काढ ना. तू काय रिसेप्शनला आली आहेस एवढी तयार होऊन? माझं ठरलं होतं ना पिकनिकला गेल्यावर फोटोशूट करायचं. माझं ना माधुरी दीक्षित सारखं फोटो काढा. मी काढेन पण तू दिसली पण पाहिजेस ना. हिच्या शेजारी ना एक म्हातारा राहायचा. तो ना हिला मधुबाला म्हणायचा. एकदा सकाळी हिला विदाऊट मेकअप बघितलं. दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. एक्सक्यूज मी. हळू. वेटर आले. यू ऑर्डर टेक. नाही तुझ्या भाषेत सांग ना. ए मुंडी तिंद दालकी ऑर्डर तिसकुंडी. 30 कशाला? आपण किती जणी आहोत? एवढं 30 वगैरे नको, 5-6 प्लेटच दे. ऑर्डर तिसकुंडी म्हणजे ऑर्डर घ्या. एक्सक्यूज मी वेटर नाहीये. ओ यू नो. मी मराठीत बोलतोय ना. मग कशाला काहीतरी इंग्लिश मध्ये बोलताय? मराठी मराठी आहे महाराष्ट्र.
शांत राहा थोडा आवाज आता खरी गंमत येते मला. तुम्ही कुठल्या आहात हो? आम्ही डोंबिवलीवरून आलोय. हो आमचं महिला मंडळ आहे. चला ग सयानो चिकित्सा करूया. तुम्ही ते पक्षी निरीक्षण करायला आलात? नाही आता आम्ही रिलॅक्स व्हायला आलोय. आम्ही पण रिलॅक्स व्हायलाच आलोय. मी प्रिया, हे माझे मिस्टर ओंकार. हनीमूनला आलोय आम्ही. प्लीज शांत राहा जरा. काय आहे ना इथे पक्षी बघायला आलोय आम्ही, तर जरा शांत राहा, म्हणजे ते पक्षी येणार नाहीत नाहीतर. तुम्ही हनीमूनला पक्षी बघायला आलात? हा म्हणजे पक्षी आहे हेच तिथे. तर सांगते मी त्यांना 2 दिवस झाले. पक्षीच बघतायत. तुम्ही सांगून बघता का जरा त्यांना? प्रिया कशाला? त्यांनाही कळतंय हो. तू थांब ना जरा. ऐका ना, जरा शांतता ठेवा. मला पक्षी बघायचे आहेत, एवढंच माझं म्हणणं आम्ही आहे. शांतच आहोत. कुठे बोलतोय? तुमचं तुम्ही बघा, आम्ही मज्जा करायला आलेलो आहे. काय गं? एक्सक्यूज मी, ही काय मज्जा करायची जागा नाहीये. कशाची जागा आहे? आम्ही पैसे भरलेत, आम्ही मज्जा करणार. अशी मज्जा. मॅनेजर सॉरी. मॅनेजर मी आयंदी सर. नमस्कारम. नमस्कार. Look, manager, these ladies are too much chaotic. I just can't enjoy this peaceful environment over here. Please tell them not to make noise so that birds can come here. I can watch them. So please tell them to keep silence. Please. कोण ह्या बायका होय? तुम मराठी आहात तुम्ही? माने सातारचे. साताराच आहे कामाला ही तुम्ही. अरे मग आधी का नाही सांगितलं? 2 दिवस इंग्लिश मध्ये बोलतोय मी तुझ्याशी. नाही म्हणूनच तुमच्यापासून लांब पळत होतो तुम्ही. आधीच इंग्लिशची लय बोंब आहे. ते महत्वाचं नाहीये. या बायका इथे खूप आवाज करतायत. मला पक्षी बघायला मिळत नाहीये तो. आम्ही आवाज वगैरे करत नाही. आम्ही आमची मज्जा करतो. आवाज आहे हा जे करताय तोच आवाज आहे. तेवढा आवाज पुरेस. काम करा, एक तर ह्यांना तरी हलवा, नाही तर आम्ही तरी दुसरीकडे जातो. आम्ही नाही हलणार आम्ही पण नाही हलणार आहे. काय इतकं बरं वाटतंय मला एकतर यांच्या तोंडून मराठी ऐकून. अहो दादा काय सांगू तुम्हाला, काय सांगू. मला इतकं बरं वाटतंय. मागचे 2 दिवस हनीमूनला येऊन पण फक्त पक्षीच बघितलेत आणि सरडेच झोपवलेत. इतकी कंटाळे होते ना मी, इतकी कंटाळे होते ना. बापरे. 1 मिनिट, तुमची बायको हनीमूनलाच कंटाळली हे लक्षण बरं नाहीये. तुम्ही गप्प बसा. सॉरी, पण तुम्ही शांत बसा. मी अभ्यास करून आलेलो आहे, स्टडी केलेला मी आहे. अभ्यास केला असेल, मी अनुभवी आहे. तुम्ही मला का सांगता? मी बोललो ना मी स्टडी करून आलोय. मला स्टडी दवा. तुम्ही लगा इथं कशाला आलाय आणि काय सरडी झोपू द्यावे? खायला का याला काय अर्थ आहे का दवा? कशाला ह्यांच्या समोर काहीतरी बोलली? मला कळलं पाहिजे. आम्ही बघितलंय की काल. होय वहिनी काय करत होती काली? सरडा दिसला की असं नाही येते, असं उलट करून असं येते. काहीतरी सांगता आपलं. त्यांच्याबरोबर बोलून आपला टाइम वेस्ट होतो. आपण नाचूया. मॅनेजर प्लीज ह्यांना हकलवा. प्लीज ह्यांना हकलव. का म्हणजे? नाही सोडा, जाऊ दे. प्रिया, आपण तिकडे जाऊया. काल जे अर्धवट राहिलेलं वारूळ होतं बघ, ते आज पूर्ण झालं असेल मुंग्यांचं. त्याचे फोटो काढू. अगं बिफोर आफ्टर. नाचायचंय मामा, मला नाही यायचं. बिफोर आफ्टर मला नाचायचंय तुमच्या सोबत. अगं प्रिया नाचते. प्रिया चल. मी गेल्यावर घटस्फोट दे ना तुम्हाला. प्रिया काय बोल? मला नाही यायचंय तुमच्या सोबत. मला मज्जा नाही येते तुमच्या सोबत. तुम्ही लांब जा. प्रिया आपण नंतर बोलूया. सगळ्यांसमोर नको. नाही मला इथेच मज्जा वाटते. मला नाचायला मज्जा येते. ये ना मग तू ये. मी नाही येणार तुमच्या खोलीत. एवढं काय केलं प्रिया? माझा श्वास गुदमरतो तुमच्या सोबत. प्रिया काय बोलतेस तू? नाही, मी असं प्रेमाने केसात हात फिरवायला गेले तर वाटतं सरडा वळवळेल की काय. असं नाकावरती दुर्मिळ किडा बसलाय असं वाटतं तुमच्या. असं तुम्ही बोलायला लागलात ना की सापच बोलतोय असं वाटतं मला. नको तुम्ही नवरा नाही वाटत.
लक्षात ठेव, तू 4 चौकांसमोर मला हे असं बोलली असेल, लक्षात ठेव. मी बोलते बोलते करू नकोस. घटस्फोट हवाय ना तुला? घटस्फोट हवाय ना? जा दिला, चल जा. आता माझा लॉयर बोलेल तुझ्याशी, कळलं? मी नाही बोलणार, लॉयर बोलेल. नशीब तो तरी बोलेल, तुमच्याहून जास्त तो बोलेल. आणि तुमचा लॉयर माणूसच असणार आहे ना, की सरडा असणार आहे? एक अपघात सरडा लावला, मी काय बोलत नाही याचा अर्थ मी. तुम्ही लावलंय सरडा. चल निघ, चल तू जा, त्याच्यावर जायचं नाही जा. वा 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 मस्त. चला ग सयांनो, चिकित्सा करूया. हे ना मला जामच आवडलं. मजा. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. तुम्हाला दोघांना पण रिव्हर्स रोलमध्ये बघून मजा आली. मला काही दिवसांपूर्वीच आम्ही एक्झॅक्टली उलटं बघितलं होतं, आज मजा आली. मिलीताई, उत्साह फार भारी होता, मजा आली. उठून दिसत होता तुम्ही. हसण्याची स्टाईल खूप युनिक होती ईशा, आणि खूप आवडली मला. मस्त. वने बुमरोची स्टेप अशक्य होती, अशक्य. मजा आली. खूप धन्यवाद.